नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण वाचत आहोत कृष्णराव अर्जुन केळुसकर यांचे पुस्तक छत्रपती शिवाजी महाराज यातील भाग दुसरा, मालोजी राजे यांचे व्रत. सुरू करूया. मालोजी शरीराने मोठा, मजबूत व धिप्पाड होता. तो इतका की त्याच्या स्वारीला घोडे टिकत नसत. म्हणून जाधवाने त्याची आपल्या देवडीवर नेमणूक केली. तो मोठा चतुर, हुशार व गुणी असल्यामुळे जाधवांचा त्याच्यावर लवकरच लोभ जडला आणि त्याचे ऊर्जित करावे म्हणून त्याने त्याला मुर्तिजा निजामशहापाशी नेऊन हा मोठा, नेकीचा व उमदा पुरुष आहे अशी त्याची शिफारस केली. निजामशहा त्याला पाहून फार खुश झाला आणि त्याने त्याला आपल्या लष्करीत शिलेदारी दिली. विठोजीसही त्याने शिलेदारी दिली. तेव्हापासून ते घरची घोडी व बारगीर ठेवून निजामशाहीची नोकरी करू लागले. तरी ते अजून जाधवरावांचे अंकित होते. मालोजीचे लग्न फलटणच्या देशमुख जगपाळराव निंबाळकर यांची बहीण दीपाबाई हिच्याशी झाले. यांना पुष्कळ दिवस संतती होईना. आपल्या पोटी मूल नाही म्हणून दीपाबाईस अतिशयीत वाईट वाटू लागले. पुत्रप्राप्तीसाठी त्यांनी पुष्कळ दानधर्म, अनुष्ठाने व नवस-सायास केले. अखेरीस त्यांनी नगरास शहाशरीफ म्हणून एक पीर होता त्यास नवस केला. पुढे त्यांना 1594 साली पुत्ररत्न झाले. हा पुत्र आपणास त्या पीराच्या अनुग्रहाने झाला असे वाटून त्यांनी त्याचे नाव शहाजी असे ठेवले. नंतर लवकरच त्यांना दुसरा पुत्र झाला. त्याचे नाव त्यांनी शरीफजी असे ठेवले. शहाजी हा चांगला देखणा असून मोठा चलाख, हुशार व गुणी होता. त्याची वाणी मधुर असून चालचलणूक फारच मोहक असे. जाधवाला तो फार आवडत असे व तो त्याला कधी कधी आपल्या घरी नेत असे. तेथे तो त्याची कन्या जिजाऊ हिच्याशी खेळत बागडत असे. शहाजी 5 वर्षाचा असताना मालोजीने त्याला जाधवाच्या घरी रंगपंचमीच्या समारंभास नेले. त्याला पाहताच जाधवाने त्याला आपल्या जवळ बोलवून मांडीवर बसवले आणि जिजाऊ त्याला पाहून घरातून धावत बाहेर आली आणि जाधवाच्या दुसऱ्या मांडीवर बसली. तेव्हा जाधव मोठ्या लाडीवाळपणाने बोलला, "मुली, हा तुला नवरा पाहिजे?" आणि सभासदांकडे वळून म्हणाला, "खरोखर हा जोडा योग्य दिसतो." हे शब्द ऐकून ती मुले जवळच्या तबकातील रंगगुलाल घेऊन एकमेकावर उडवू लागली. ते पाहून सभासदास मोठे कौतुक वाटले व ते म्हणाले, "जोडा योग्य आहे." तेव्हा मालोजी व विठोजी झटदिशी उठून सभासदांना म्हणाले, "ऐका हो जाधवराव, आजपासून आमची व्याही झाले व जिजाऊ आमची सून झाली." ते आता काय बोलले ते तुम्ही सर्वांनी ऐकलेच आहे. आता हा निश्चय बदलणार नाही. थोर लोक सभेत बोलल्यावर मागे सरणार नाहीत. हा प्रकार पाहून जाधव चकित झाले. त्याने त्यावेळी काही एक उत्तर दिले नाही. दुसरी दिवशी मालोजींना जाधवाकडून भोजनाचे आमंत्रण आले तेव्हा त्याने त्याला असा निरोप पाठवला की, "आम्ही तुम्ही व्याही झालो. आता तुमच्याबरोबर भोजन लग्न समारंभाच्या वेळी होईल. मध्यंतरी आम्हास बोलवू नये." जाधवाची स्त्री म्हाळसाबाई हिला ही गोष्ट कळली तेव्हा मालोजीचा असा उद्धमपणा पाहून ती अतिशय रागावली. आपल्या बरोबरीच्या सरदारांना सोडून यत्किंचित शिलेदाराच्या पोरास आपली मुलगी देऊ करणे हे तिला मुळीच पसंत पडले नाही. आणि मालोजीने आपले विनोदाचे बोलणे खरे समजून असा उद्धटपणा केल्याबद्दल जाधवालाही मोठा क्रोध आला आणि त्याने नोकरीवरून दूर केले. याप्रमाणे त्या दोघा बंधूची लष्करी नोकरी सुटून त्यास वेळूर गावी परत जावे लागले आणि पुन्हा त्यांच्या हाती नांगर आला. या अपमानामुळे मालोजीस पराकाष्ठेचे वाईट वाटले. आपली योग्यता मोठी नाही, आपल्यापाशी दौलत नाही म्हणून जाधवरावाने आपला हा असा उपमर्द केला. तर आता आपली योग्यता कशी वाढवावी याची मालोजीस सारखी तळमळ लागून राहिली. पुढे एके दिवशी तो आपल्या शेतातले एक वारूळ खणत असताना त्यात त्याला मोठा द्रव्यनिधी सापडला. तो पाहून त्याला अर्थात परमहर्ष झाला आणि त्याने ते द्रव्य श्रीगोंदे येथील शेषावा नाईक पांडे नावाच्या सावकाराकडे अनामत ठेवले. आणि लोकात असा प्रवाद पसरला की श्री भवानी प्रसन्न होऊन तिने आपणास पुष्कळ द्रव्य दाखवले आहे आणि आमच्या कुळात शतकर्ता निर्माण होईल असा वर दिला आहे. हा द्रव्य लाभ झाल्यावर मालोजीने 1000 घोडी खरेदी करून बरेच बारगीर व शिलेदार नोकरीस ठेवले. त्याने क्षेत्राच्या ठिकाणी पुष्कळ दानधर्म केला. कित्येक देवालयांचे जीर्णोद्धार केले आणि जागोजाग विहिरी व तलाव बांधले. याप्रमाणे अनेक धर्मकृत्य करून त्याने मातब्बरपणाविषयी व पुण्यशीलतेविषयी मोठा लौकिक संपादला. याप्रमाणे आपला इत्माम व योग्यता वाढवल्यानंतर त्यांनी जाधवापाशी मुलीविषयी पुन्हा मागणी केली.
पण तो त्यांच्याशी शरीरसंबंध करण्यास राजी होईना. तेव्हा त्यांची चांगली खोड मोडण्याकरता मालोजीने निंबाळकराकडून 2000 स्वरांची मदत मिळवून त्यांच्या जहागिरीस उपद्रव देण्याचे क्रम सुरू केले. याखेरीज त्याने आणखी एक युक्ती योजली की 2 डुकरे मारून त्यांच्या गळ्यात त्याने चिठ्ठ्या बांधल्या आणि मुसलमानांच्या मशिदीत टाकली. या चिठ्ठ्यात त्याने निजामशाह येणेकरप्रमाणे अर्ज केला. जाधवराव आमच्या मुलास मुलगी देण्याचे कबूल करून आता बायकोच्या सांगण्यावरून वचनास फिरला आहे व आम्हास त्याने नोकरीवरून दूर केले आहे. यास्तव निरुपाय होऊन आम्ही निंबाळकराच्या आश्रयाने हा प्रकार केला आहे. या उपर बादशाह आमची दाद घेऊन जाधवकरांशी आमची सोयरीक करून देईल तर बरे, नाहीतर आम्ही असाच प्रकार दुसऱ्या मशिदीतही करू. हा भ्रष्टाचार निजामशाहास कळला तेव्हा त्याने जाधवास बोलवून सांगितले की तुम्ही मालोजीशी केलेला करार मोडता हे बरोबर नाही. तुमच्या या वचनभंगामुळे आमच्या मशिदीत भ्रष्टाचार होऊ लागले आहेत. तुम्ही मालोजीच्या मुलास मुलगी देऊन त्यांच्याशी समेट करा. त्यावर जाधवाने असा जबाब दिला की भोसल्यांच्या मुलास मुलगी देण्यासंबंधाने अनुमान करण्याचे कारण एवढेच आहे की त्याची आमची योग्यता सारखी नाही. हा त्याचा उद्धमपणाचा जवाब ऐकून निजामशहाने असे मनात आणले की त्याचे गर्वहरण करण्यासाठी मालोजीस चांगले मनसब देऊन योग्यतेस चढवावे. त्याप्रमाणे त्याने त्यास मोठ्या स्नेहभावाने बोलवून आणून 12,000 स्वरांची मनसब दिली व राजे हा किताब देऊन शिवनेरी व चाकण हे किल्ले व त्यासोबतालचा प्रांत सरंजामादाखल दिला आणि पुणे व सुपे या परगण्याची जहागीर करून दिली. हे वर्तमान सन 1604 मार्च महिन्यात घडले. याप्रमाणे मालोजीचा पक्ष निजामशहाने घेतल्यामुळे जाधवाला आपली मुलगी त्याचा मुलगा शहाजी यास देणे प्राप्त झाले. निजामशहाच्या हुकमावरून हा विवाह दौलताबादेस सन 1604 एप्रिल महिन्यात झाला. या समारंभाला खुद्द निजामशाह व दरबारचे सगळे सरदार आले होते. या विवाहानंतर मालोजीराजे यांचे निजामशाहीत मोठे वजन वाढले. त्यांच्या अंगच्या शौर्याचे व हुशारीचे त्या धामधुमीच्या काळी चांगले चीज झाले. त्या शाहीच्या अनेक बिकट कामगिऱ्या करून त्यांनी दरबारची शाबासकी मिळवली आणि तेथे त्यांचे चांगले तेज पडू लागले. दरबारचे मुत्सद्दी मोठमोठ्या कामात त्यांची मसलत घेऊ लागले. शिवाय त्यांचा स्वभाव मोठा प्रेमळ व उदार असल्यामुळे दरबारचे लोक त्यांना सर्वदा अनुकूल असत. याप्रमाणे मालोजीराजे आपल्या मनसबदारीचा 15 वर्ष मोठ्या इब्रतीने उपयोग घेऊन 1619 साली निवृत्तले आणि निजामशहाने त्यांची दौलत व मनसब शहाजीराजे यास दिली.